ड्राय आईज याच्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? ड्राय आय, डोळ्यांचा कोरडेपणा हा आजकाल आपण बघतो मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर. टीव्ही तर नाही, पण मोबाईल आणि हं, कॉम्प्युटर हे जीवनाचे अविभाज्य घटक हं, आपण म्हणतो. आपण असं म्हणू शकत नाही, की मोबाईल वापरायचाच नाही हं, किंवा हं, कॉम्प्युटर वापरायचाच नाही. पण त्या वापरामुळं ड्राय आयचं प्रमाण आता भरपूर वाढलेलं आहे. हं, तर जनरली काय होतं, की नॉर्मल माणूस एका मिनिटातून 20 वेळा उघड-झाप करतो. हं, त्याला आपण म्हणतो ब्लिंकिंग रेट. हं, पण जर मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर हं, आपण काम करत आहे, तर तो ब्लिंकिंग रेट कमी होतो. हं. 3 आणि 4 वेळा तो आपण उघड-झाप करतो ओके. आणि त्यामुळं डोळ्यातले जे अश्रू आहे त्यांचं इव्हॅपोरेशन जास्त होतं, हो. बाष्पीभवन जास्त होतं आणि कोरडेपणाचा त्रास चालू होतो. अच्छा. तर पहिला पहिली स्टेप म्हणजे डोळ्याचं ब्लिंकिंग वाढवणं. ओके. तर त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे हं. 20-20-20. अच्छा. तर दर 20 मिनिटं झाले, हं, की 20 फूट लांब बघायचं. हं, 20 वेळा डोळ्याची उघड-झाप करायची हं. 20 सेकंदामध्ये. म्हणजे ओके. प्रत्येक सेकंदाला एक ब्लिंक. अच्छा. हे कशासाठी, की जे ब्लिंकिंग रेट कमी झालेला असतो, हं. तो कॉम्पेन्सेट करण्यासाठी. तर पहिलं म्हणजे ब्लिंकिंग वाढवणं. ओके. दुसरं हॉट फर्मेंटेशन. हं, गरम कापडाचे कापड तव्यावर किंवा इस्त्रीवर हं. आपण गरम करून डोळ्याच्या ज्या डोळ्यावर आपण शेक देऊ हां, शकतो हां. सकाळी आणि रात्री एक 5-10 मिनिटं. ओके. ह्या 2 गोष्टी आपण घरच्या घरी करू शकतो. अच्छा.